आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थी आणि बचत गट मेळावा आणि मेळाव्याच्या अनुषंगानं खास करून गौंडी प्रशिक्षण आणि अनेक आमच्या उमेदच्या महिला बचत गटातल्या प्रभाग गटाने काही व्यवसाय चालू केले. त्या व्यवसायासाठी अर्थसहाय्य केल्यानंतर काय व्यवस्था त्यांच्या व्यवसायाच्या उभ्या राहिल्या. कुणी ट्रॅक्टर घेतला, कुणी दुधाचं संकलनाचं केंद्र चालू केलं. या सगळ्या व्यवस्थांचं वाटप असा हा संयुक्तिक कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होतोय. आणि हा कार्यक्रम होत असताना आमच्या सगळ्या महिला भगिनी, खास करून लाडक्या बहिणी, आणि हे टाळ्या ज्या वाजल्या ना त्या मानदेशाला शोभतच नाहीत असल्या. पाणी येऊन पण आवाज वाढेल ना तर कसं व्हायचं काम? याचा जोरदार हात वरती करून वाचा. आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यासोबत आमचे काही लाडके भाऊ पण आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खास करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या CEO आणि या सगळे उपक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबवले जातात त्या सन्माननीय आपले पिढी या ठिकाणी आहेत की खास करून उमेद ज्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत ते आदरणीय विश्वास सीत साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय निलेशजी गोले, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय अरुणाबा, हरिभाऊ जगदाळे, गणेशजी सत्रे, प्रशांतजी गोरड, अप्पासाहेब पुके, दादासाहेब काळे, अनिलजी माळी, बाबासाहेब भुलगे, आपल्या मान तालुक्याचे BDO सन्माननीय प्रदीप सेंडगे, दुसरे आपले खटावचे BDO योगेश कदम. टीम कशी आहे बघा. आपल्या CEO यंग आहेत. आपले दोन्ही BDO पण जवान आहेत. आपले सीत साहेब पण तसे काही फार म्हातारे नाही आहे. बऱ्यापैकी जवळजवळ सगळे अधिकारी, ही सगळी नवीन यंग अशी टीम आहे. आणि या टीमच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं काम करतो. आज आपण सगळेजण बघतोय की प्रचंड मोठं घरकुलाचं काम या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत नव्हे, देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एका वर्षी एका राज्याला एवढं मोठं घरकुलाचं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं. आपण मागच्या 10 वर्षाचा हिशोब केला तर साधारण 10,26,000 घरकुलं आपल्या महाराष्ट्राला मिळाली. आणि या वर्षी, चालू वर्षी, तसं 3च महिन्यात मिळालं तरी पण आता महिने वाढत गेले. चालू वर्षी एका वर्षात आपल्या महाराष्ट्राला जी घरकुलं मिळाली ती संख्या आहे 30 लाख. किती? 30 लाख. 10 वर्षात 10 लाख आणि एका वर्षात 30 लाख. आपण सातत्यानं बघायचो. मी गावागावात, तुमच्याही गावामध्ये यायचो. कधी आमचा भाऊ यायचा, कधी आमची बहीण यायची.
आणि भाऊ घरकुलाची यादी झाली, पण आमचं नाव आलं नाही. सातत्याने एकच विषय, आमचं नाव यादीत आलं नाही आणि आमच्या घरकुलाचं काम कधी होणार. अनेकदा घरकुलाची यादी लागली की आमची बहीण यायची, सरपंचानं यादीत गडबड केली भाऊ, आपलं नाव आलंच नाही, सगळी त्याच्या पार्टीचीच नावं घातली, सगळी त्याच्या जवळचीच नावं घातली. सातत्यानं आपण सगळ्यात म्हणतो, पण ही यादी बदलण्याचा अधिकार सरपंचाला नाही. ही यादी दिल्लीतनं तयार होत होती. आता मोदीजींनी कुणाच्या हातात काही ठेवलं नाही, डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्येच ज्या काही योजना आहेत त्या जवळजवळ सगळ्या योजना आता आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट येतात. त्यामुळे मोदीजींनी काही हातात ठेवलं नाही. पण आता बघतो आपण इथं किती सरपंच आहेत. सरपंच कोण आहेत? आहे का कोण सरपंच? हात वर करा. सरपंच उभे राहा बघू. सरपंच एवढेच सरपंच इथं? असा एखादा सरपंच इथं आहे का की त्यांनी मला सांगायचं की आमची घरकुलाची यादी एवढ्या घरकुलांची होती आणि त्यातलं आमचं एखादं घरकुल मंजूर झालं नाही? असं एक गाव आहे का? तुमच्या गावात किती घरकुलं मंजूर झाली? किती मंजूर किती झाली होती? यादी कितीची होती? 8. तुमची ताई किती होती? 28चीच होती. तुमची किती झाली मंजूर? सगळी मंजूर झाली. तुमची ताई? नाही, मंजूर किती झाली? 54ची यादी होती, 54 मंजूर झाली. किती झाली? असं होऊ शकत नाही. 12 मंजूर होती, 12च्या 12 मंजूर झाली. तुमची किती होती? 23. किती मंजूर झाली? 23च्या 23 झाली. तुमची किती होती? किती मंजूर झाली? 102. 102च्या 102 घरकुलं मंजूर झाली. अगदी तुमच्या दादासाहेब तुमच्या गावामध्ये असेल. आता मी जबाबदारीने सांगेन की आमच्या एकाही गावातल्या एकाही घरकुलाचं प्रतीक्षा यादीतलं नाव असं नाही की जे मंजूर झालं नाही. 100% यादी मंजूर झाली आणि आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा झालं. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा झालं. त्यामुळं मोदीजींनी जो सगळ्यांसाठी घर, ज्याला घर नाही त्याला घर बांधून देण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आपण आता हातामध्ये घेतलाय. आणि आता तेवढं थांबलं नाही. आता पुन्हा नव्यानं ज्या ज्या लोकांना घरकुल नाही अशा लोकांच्यासाठी पुन्हा नव्यानं सर्वेचं काम चालू केलं. आणि मी सांगतो जबाबदारीने की सर्वे चालू झाला. या जिल्ह्याचा किती झाला? किती? 94,000 कुटुंबाचा सर्वे या जिल्ह्यातनं झालाय. आता त्याच्यातलं काय छाननी होईल आणि ते यादी कमी होईल, पण ज्या माणसाला घरकुल नाही, राहायची व्यवस्था नाही, त्या प्रत्येक माणसाला घर बांधून देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि आता नव्यानं सर्वे चालू केलाय. आणि सर्वे करत असताना त्याची मुदत वाढवून दिली. सगळ्यांना घर मिळालं पाहिजे भूमिका ठेवली. आपण बघतो घरकुलाला पैसे पहिले किती मंजूर होते? 1,20,00,000 आणि त्यानंतर 28,000 रुपये मनरेगातनं असे 1,58,000 रुपये आता एका घरकुलासाठी मिळायचे. आता आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी पुन्हा तुमच्या घरकुलाला 50,000 रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतला. आता 50,000 रुपये महाराष्ट्र सरकारनं नव्यानं त्याच्यामध्ये घेऊन 2,08,000 रुपये त्या घरकुलासाठी देण्याचा निर्णय घेतला. आता तुमच्या घराला फक्त घर देऊन नाही, आता घरावर सोलर बसवायलाही पैसे आता सरकार देते. त्यात 50,000 थोडे पैसे तुम्हाला जेवढा हप्ता असतो तेवढा भरून बाकीचे पैसे आता पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंट देते आणि आपण आपल्या घरावर सोलर पण बसवून घ्यायचं. अशी अनेक विषय आपल्याकडे आहे. मग हा विषय आपण घेऊन असताना पहिल्यांदा घरकुल बांधण्याचा निर्णय घेतला. पण ही सगळी घरकुलं जे आहेत सातत्याने आपण बघतो. मी जबाबदारीने आपण आपल्या सगळ्यांना सांगतो, आज ज्या सिमेंटच्या पोत्याचा रेट आहे, जो सिमेंटचा पोता आज मिळतं, तुम्ही 3 महिन्यानं घेतलं तर 25-50 रुपये वाढलेले असतात, 10-20 रुपये वाढलेले असतात. आणि 2 वर्षाने घेतलं तर
त्या सिमेंटच्या पोत्याची किंमत 100 रुपयाने वाढलेली असते, 50 रुपयाने वाढलेली असते. तेव्हा घर जेव्हा आपण घेतलं बांधायला, तिथून जेवढ्या कमीत कमी वेळेत आपण बांधू तेवढं आपलं घर कमी पैशात होईल. आणि म्हणून आपण एक संकल्प आता बांधून झाली पाहिजे. आणि याच्यासाठी आपण बघितलं की आता सगळ्याच घराचं काम चालू आहे. आणि सगळ्याच्या घराचं काम चालू झालं की गवंडी मिळणं झालं कुणाला. अनेक लोकांना गवंडीच नाही, घर कुठे बांधायचा हा विषय सगळ्यात महत्वाचा झाला. तेव्हा आता गवंडी प्रशिक्षण सुद्धा, म्हणजे तुम्हाला सुद्धा गवंड्याचं प्रशिक्षण देऊन तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःचं घर बांधू शकतो, अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली आणि गवंडी प्रशिक्षण देण्याचं काम घेतलं. आता गवंडी प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला माहिती आहे, एक गवंडी प्रशिक्षण घेत असताना त्या घरकुलासाठी होतं की किती, एका घरकुलाला 5 गवंडी. म्हणजे तुम्हीच जर गवंडी म्हणून काम केलं, आपणच जर शिकलो, तर पुन्हा त्या घराला 85,000 रुपये गवंडी प्रशिक्षण झालं तर गवंड्याची जी मजुरी असते ती 85,000 रुपये आपल्याला मिळते. म्हणजे साधारण 3 लाख रुपयाच्या आसपासचे घरकुल आपल्या सगळ्यांना मिळते. त्यामुळं माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, ज्या घरकुल बांधतायत त्यांना, की शेवटी आपण कुठेही कामाला आपण गेलो तरी कामाची मजुरीच आपल्याला मिळते. आपण आपल्या ठिकाणी केलं आणि आपण जर आपलं घर बांधलं तर कदाचित आपल्याकडे एक नवीन कला आपल्याला येईल. आणि जर आपलं घर बांधून झाल्यानंतर जर चांगलं बांधलं तर आपण दुसऱ्याचं घर बांधायला पुन्हा जाऊ शकतो, पुन्हा दुसऱ्याचं घर आपण बांधू शकतो. त्यामुळे स्किल लेबर आपण तयार होऊ आणि त्यातून आपल्याला खूप मोठं उत्पन्न आपल्याला मिळेल. अशा पद्धतीचं काम आज गवंडी प्रशिक्षणाच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. म्हणजे किती दूरदृष्टी आपल्या मोदीजींना आहे, लक्षात ठेवा. आपण सगळ्या महिला भगिनी इथं बसलाय. आता बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून कधी नवी एवढी चळवळ आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे. बचत गटाला आमच्या सगळ्या महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प आदरणीय मोदीजींनी केला. सगळ्या बचत गटाला लागेल ती मदत आज सरकार द्यायला तयार आहे. आता बचत गट म्हणून आपण किती घ्यायला तयार आहात तुमचा विषय आहे, परंतु सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहायला तयार आहे. जे जे उद्योग तुम्ही कराल, आज बघितलं आपण, एक आमची भगिनी कुठली जांभुळीची होती, कुठे गेली, जांभुळीची एक आमची भगिनी होती, तिचा एक उत्पादक गट, प्रभाग गट होता, उत्पादक गट होता. आणि त्या उत्पादक दूध संकलन केंद्र त्या आमच्या भगिनींनी चालू केलंय. आणि त्या संकलन केंद्रासाठी 5 लाख रुपयाचं कर्ज त्या, आता 1 लाख रुपये लागतात. आपण दूध डेअरी, दुसऱ्याच्या डेअरी आयुष्यभर दूध घातलं ना, आपली म्हैस आपलं दूध नेऊन घातलं दुसऱ्याच्या डेअरीवर, तो किती भाव मारतो माहिती ना डेअरीवाला, मारतो का नाही. थांबा की दम निघा नका, पुन्हा आपला काय लावताना, डिग्री लावताना त्याचा किती ताल असतो बघितलं तुम्ही सगळ्यांनी. आता आमच्या सगळ्यांना महिला भगिनींना स्वतःचं दूध संकलन केंद्र आता चालू करता येईल. आणि त्यासाठी 5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आपलं सरकार आमच्या बहिणींना करतंय. त्यातलं 1 लाख रुपयामध्ये त्यांनी फॅटचं मशीन घेतलं, वेट घेतलं, अगदी कॅन दुधाचे घेतले. ह्या सगळ्या गोष्टी 1 लाख रुपयात घेतल्या. आणि 4 लाख रुपयाचं भांडवल आमच्या त्या बहिणीकडं, 4 लाखाचं भांडवल आता तयार झालं, हातामध्ये राहते. आणि फक्त 8% जरा नाही, खाजगी सावकारांनी पतसंस्थेत गेला तर आता कुठल्याही पतसंस्थेत जावा तुम्ही, 13%च्या आत कुठे पैसे मिळत नाही. आणि त्याचा व्याज, दंडव्याज, पुन्हा त्याचं डिपॉझिटची पावती, हा सगळा हिशोब केला तर 15, 16, 17%च्या आत कुठेही पैसे मिळत नाही. 8% व्याजदराने आपल्याला पैसे मिळतात. आपण खूप चांगला व्यवसाय करू शकतो. दुधाचं संकलन हा सगळ्यात महत्वाचा विषय, आपण सगळेजण करू शकतात. तो एक विषय झाला. दुसरा विषय, आमचा ट्रॅक्टर घेतला महिला भगिनींनी आमच्या उत्पादक गटात. आता तो ट्रॅक्टर आपण महिला भगिनी खरेदी करतायत, शासन त्याला मदत करते, आपण फक्त प्रस्ताव द्यायचा आहे, बाकी सगळं शासन करून देते. तो ट्रॅक्टर जर आपण महिला बचत गटातल्या महिलांनी व्यवस्थित चालवला तर त्यांना त्याच्यातून खूप चांगलं उत्पन्न, उलट आपण ज्या बाहेरून घेतो त्याच्यापेक्षा स्वस्त
ट्रॅक्टर आपण देऊ शकतो आणि आपल्या सगळ्यांना, आता सगळ्यांनी बैल कोण वापरत नाही आता सगळ्यांना शेती करायचं असेल तर ट्रॅक्टरनंच आपण करत असतो. तेव्हा खूप मोठं काम त्या ट्रॅक्टरला आहे, त्या महिला भगिनी आमच्या काम करतात. मी एवढं खाली जाऊन का सांगतोय की आता आमच्या 6 महिला भगिनींनी घेतलाय ट्रॅक्टर. पुढच्या वर्षी किमान 50 महिला भगिनींनी घेतला पाहिजे. किती दिवस त्यांच्या अवलंबून राहायचं? द्या किंवा 100 रुपये द्या किंवा 10 रुपये द्या किंवा 20 रुपये, किती दिवस मागायचे ना? एक दिवस येऊ द्या. अगं इथे का काय तुझ्याकडे बोलू दे ना त्याला. मी सन्मान आणि आता दुसऱ्याच्या शेतात जायचं ठीक आहे, वेगळा विषय आहे, पण आता स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं काम उभं करायला लागेल. आता ट्रॅक्टर भाड्याचा दिला तरी तुम्हाला पैसे येतात आणि खूप चांगलं उत्पन्न मिळतं. आपण अनेक लोक म्हणतात आज सगळ्यात जास्तीचं काम मी सांगतो, शेळ्या मेंढ्या पाळण्याशिवाय एवढं सगळ्यात सर्वोत्तम काम असेल. आपल्याला कधीतरी ते कमीपणाचं वाटतं, पण एक माझा मित्र आहे तो शेळ्या पाळतो आणि तो परदेशात विकतो. विमानातनं पाठवतो. त्याचं स्वतःचं हेलिकॉप्टर आहे. तो शेळ्या पाळायचा व्यवसाय करतो. तो शेळ्या पाळतो, चांगल्या तयार करतो आणि तो उत्पन्न वाढवतो शेळ्याचं. आणि एका वर्षात आपल्याला माहिती आहे एका शेळीच्या 3 शेळ्या होतात एका वर्षात. खरं आहे ना? 2 आणि 1 असं घरी बघत घरचं बघत नवऱ्याला बघत पाणी बघत स्वयंपाक बघत जर आपण छोट्या ह्याच्यात जर आपण 10-20 शेळ्या पाळल्या, 10 शेळ्या जर विकत घेतला आणि त्या पाळल्या व्यवस्थित पाळल्या तर मी सांगतो एक इंजिनियर सर्व्हिसला लागल्यावर जेवढे पैसे मिळवतो, आता इंजिनियरला पगार 30-40 हजारच्या वर 20 हजारच्या वर कोण नाही मिळत त्याचा. आता कामच एवढे इंजिनियर झाले पोत्यानं. पहिला एखादा इंजिनियर मुलगा झाला की लाईन असायची, माझी मुलगी करतो का. आता काय नाही तशी परिस्थिती. तेव्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की स्वतःचा जर शेळी फार्म आपण तयार केला, अगदी 5 शेळ्यापासून सुरुवात केली तरी सुद्धा खूप चांगलं उत्पन्न आपल्या महिला भगिनींना मिळू शकतो. आम्ही काय करतो, पापडाचा बाहेरच पडत नाही, शेवया करतो. ते सुद्धा महत्वाचं. पापडाचा उद्योग असेल, शेवयाचा उद्योग असेल, घरात बसून जे काय शक्य असेल ते सगळं आपल्या महिला भगिनी केलं पाहिजे. आणि त्यासाठी या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी मोदीजींनी उमेद अभियान चालू केलं. अनेक बचत गटांना बघताय तुम्ही, जवळजवळ आपण किती कोटी वाटले चालू वर्षी आतापर्यंत? 126 कोटी रुपये आपल्या बचत गटांना आपण वाटले आणि 300 कोटी रुपयेपर्यंत आपण या बचत गटांना मदत करू शकतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे, या सगळ्या महिला भगिनींनी सांगण्यामध्ये आता आला तुम्ही बचत गटाचा कार्यक्रम ऐकला, भाऊचं भाषण ऐकलं, मॅडमचं भाषण ऐकलं, सीत साहेबांनी सांगितलं आणि त्याचा परिणाम आपल्यावर काय झाला तर काहीच नाही झाला. आजच्या कार्यक्रमातनं किमान प्रेरणा घेऊन काही दूध संकलन केंद्र चालू झाली, काही शेळी फार्म चालू झाले, काही ट्रॅक्टर घेतला. सामुदायिक शेती पण आपण करू शकतो, असं काही नाही आहे. सामुदायिक शेती पण आपण करू शकतो. त्या शेतीसाठी सुद्धा आपण सरकार मदत करतं आपल्याला शेती करण्याला. त्यामुळे आपल्या सगळ्या महिला भगिनी माझं सांगणं आहे की आपण या सगळ्या भागात याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि कामाला लागावं. शासन सगळी मदत करते. बचत गट रेशनिंगचं धान्य येते का? पैसे लागतं का त्याला? लागतं का नाही? आवाज ते काय रेशनिंगचं धान्य बाजारात विकता का खाता? मग खाल्ल्या आवाज आला पाहिजे नाही. रेशनिंगचं धान्य आपल्याला मोफत येते. आता देवाभाऊची लाडकी बहीण येते, कोणाकोणाला येते? हात वर करा बघू. मिळत असून बी हात वर नाही केलं तर बंद होईल. ते शूटिंग चालू आहे. बघा आजपर्यंत आमच्या महिला भगिनीचा एवढा सन्मान कधी कोणी केला होता? केलं होतं कोणी सांगा मला? कधी नाही. अरे 50 रुपयासाठी आमच्या घराकडे सकाळपासून मागे लागायचे, द्या किंवा 50 मी बाजाराला चालले का नाही. आणि 50 दिल्यावर ताव किती मारतो, किती ताटतो. आणि एकदा 50 दिल्यावर हिशोब किती वेळा मागतो. काल दिलं होतं तर 50 किती राहिलं शिल्लक.
खरंय का? पण इथं बसलेल्या किमान 50% बहिणींना तरी नवऱ्यानं म्हणलं असेल खात्यावर किती शिल्लक आहेत का आता? म्हणलं का नाही सांगा मला? म्हणलं का नाही? हा सन्मान आमच्या देवाभाऊने आपल्याला दिला, लक्षात घ्या. अनेक लोक म्हणले आता हे फक्त निवडणुकीसाठी आणलं होतं, बंद होणार आहे, आता मिळणारच नाही, आता कसं होणार? ते सगळं म्हणत होते ते सावत्र भाऊ होते, ते सख्य भाऊ होते. त्यामुळं जोपर्यंत आपण देवाभाऊ सरकार आहे तोपर्यंत आमच्या बहिणीचा सन्मान होतच राहणार आणि आपले पैसे मिळत राहणार. पण विषय हा प्रचाराचा नाही. मी सांगतो का की सरकार आपल्या पाठीशी कसं उभं आहे. सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. लाडक्या बहिणींना पैसे देते, रेशनिंगचं धान्य मोफत देते, बांधकाम कामगाराला घर देते, बांधकाम कामगाराला लागणारं पाठ सगळं किट बांधकाम कामगाराचं देते, भांड्याचा सेट सगळ्यांना घरी येतोय. आजपर्यंत कधी ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी आज सामान्य माणसासाठी घडतायत. हे पैसे कुठून येतात? सरकार आधी पण होतं का नाही? सरकार आधी पण होतं, सरकार आता पण आहे. मग हे अगोदर का मिळत नव्हतं? कारण अगोदर जर दिल्लीतनं 1 रुपया निघाला तर आमच्या बहिणीच्या खात्यात येईपर्यंत 20 पैसे मुश्किलीने पोचायचे. 20 पैसे मुश्किलीने पोचायचे. आता दिल्लीत बटन दाबलं की आमच्या बहिणीला मेसेज येतो ना की पैसे जमा झाले. 1500 जमा होताना काय एखादा पैसा कमी येतो का? येतो का कमी? आता डायरेक्ट खात्यावर देण्याची ही संकल्पना आहे. त्यातून आता मधलं कमिशनवाला बाजूला काढल्यात आणि म्हणून तुम्हाला एवढं सगळं देता येत आहे, म्हणून एवढं सगळं तुम्हाला मिळते. नाहीतर जर मध्ये कमिशनवाला आला घरी की विषय संपला. त्यामुळं नवऱ्याच्या सुद्धा अकाउंट चालत नाही का, तो पण कमिशनवाला होईल परत, तसं सुद्धा चालत नाही. त्यामुळे या सगळ्या योजना, घरकुलाचे पैसे आपल्या खात्यात येतात, जी योजना आपल्या ते सगळे पैसे आपल्या खात्यात येतात. त्यामुळं एवढं मोठं काम करत असताना जर आपण उभं राहिलो नाही, आत्ता जर आपण उभं राहिलो नाही, आत्ता जर महिला सक्षम झाल्या नाही तर कधीच होणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं माझं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, शीत साहेब, एक टार्गेट ओरिएंटेड काम करा. चालू वर्षी किती उत्पादक गट तयार झाले पाहिजे आणि किती उत्पादक गट प्रत्यक्षात उत्पन्न चालू केले पाहिजे, अशा पद्धतीचं उद्दिष्ट ठेवून आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे सुदैवानं हे खातं पण माझ्याकडेच आहे. हे खातं पण गव्हर्नमेंट पंचायतला मला सोडून आहे. त्यामुळं आता तुमच्या सगळ्या बहिणींना मी शब्द देतो, बचत गटातनं तुम्ही जो प्रस्ताव द्याल तो प्रत्येक प्रस्ताव मंजूर होईल. जो प्रस्ताव द्याल तो मग लागेल ते आता जे आपण सगळं करू आपण. मी बघितलं अनेक बचत गट, मागच्या वर्षी मी मंत्री झालो, आमच्या मॅडमनी मला पहिलंच निमंत्रण केलं, सरस आपला एक्झिबिशन होतं त्या ठिकाणी. मी एवढं सुंदर महिलांनी बनवलेले एवढे सुंदर उत्पादन मी बघितली. म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीला लाजवेल अशा पद्धतीचं उत्पादन आमच्या महिला भगिनी घेतात आणि तशा पद्धतीचं पॅकिंग पण आता आपण पॅकिंगची व्यवस्था आपण करून देतो आणि खूप चांगलं उत्पादन आपण घेतो. पण आपल्याला विक्रीची संधीच नसते. ते विकायचं कुठं हा विषय होतो. मॅडम आम्ही बघितली, चर्चा केली, म्हणलं मॅडम हे सरसचा आपला जो वर्षाला एकदा आपण घेतो ना सातारला एक्झिबिशन, काय म्हणतात त्याला, हा सहज बाजार, ते आपण एकदा वर्षात घेतो. मग आपले बचत गट, काहीच बचत गटाला संधी मिळते आणि आपण तिथं आपलं उत्पादन ठेवतो आणि खूप चांगलं काम त्या निमित्तानं होतं. आणि त्या दिवशी पहिल्यांदा मॅडमची आमची चर्चा झाली आणि सहज मॅडम माझ्या कानात म्हणल्या, सर अपनी जिला परिषद की यहाँ पे जगह है और बहुत लोग वो जगह मांग रहे हैं, वहां पे अतिक्रमण हो रहा है. पण त्याच साठी हक्काची त्यांच्या स्वतःची बाजारपेठ फक्त वर्षात एकदा नाही, फक्त वर्षात एकदा नाही, 3 दिवसाचं 4 दिवसाचं नाही, तर हक्काचा त्यांचा स्वतःचा मॉल. आपण मॉलला जाता का नाही? हक्काचा स्वतःचा मॉल की ज्याच्यामध्ये फक्त आमच्या उमेदच्या महिलांचं उत्पादन असेल, असा त्यांचा हक्काचा मॉल, हक्काचा उमेद मॉल. म्हणून आपण एक नवीन संकल्पना आणली उमेद मॉलची. चालू वर्षी आता 1 महिनाभरात त्याला मान्यता मिळेल आणि पुढच्या 1 वर्षात तो मॉल आपल्याला तयार होईल
आणि आमची बहीण त्या ठिकाणी तिचं उत्पादन जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर तिला स्वतःची बाजारपेठ 12 महिने उपलब्ध होईल अशा पद्धतीचं आपण उमेदचा म्हणून आपण या निमित्तानं करतोय आणि ते काम आपण आता हातात घेऊन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्याचं काम प्रत्यक्षात चालू आहे। अशा अनेक उपक्रम आपण या निमित्तानं महिला भगिनींच्यासाठी आपण राबवतोय हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो। आता बाकी आपण बघितलं, खास करून मी आता मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, समृद्ध पंचायत राज अभियान आणि या अभियानाच्या बाबतीत हे अभियान आपण चालू केलं। हे अभियान म्हणजे काय, जरा बारकाईने ऐका सगळ्यांना। हे अभियान म्हणजे काय? मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान काय आहे? माझं गाव समृद्ध झालं पाहिजे। सिंपल विषय, फक्त नाव एवढं लांबलाचं काय, पण माझं गाव समृद्ध झालं पाहिजे अशा पद्धतीचं एक अभियान आपण आणलं। त्या अभियानामध्ये काय आमचं काय म्हणणं आहे की शासनाच्या जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? आमचं घरकुल आहे, ते घरकुल अभियान कालखंडात सगळ्याची घरकुलं बांधून झाली पाहिजे। आता आयुष्यमान भारतचं कार्ड आपण सगळेजण बघतो, आहे का नाही? आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्याला मोदीजींनी, जर एखादी आमची बहिणी आजारी पडली, एखादी बहीण आमची आजारी पडली, भाऊ आजारी पडला, तर त्याला हॉस्पिटलमध्ये गेलो तर खिशात पैसे नाही म्हणून त्याच्या उपचार झाले नाहीत, त्याच्या जीविताला धोका झाला, असं झालं नाही पाहिजे। म्हणून आयुष्यमान काय, आयुष्यमान भारत कार्डचा विषय नाही आहे। योजनेचं नाव काय कुणाला माहिती आहे का? माहिती तुम्हाला तर माहिती आहे का? तुम्ही काय म्हणून काम करता? जिल्हा उमेद मध्ये आहे, तुम्हाला माहिती? तुमचं नाव काय? तुम्ही काय करता? ते योजनेचं नाव मी विचारतो तुम्हाला। 5 लाखाचा उपचार तुम्हाला माहिती आहे? व्हिडिओ सांगावर तुम्ही। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। तर आता आपण शासकीय अधिकाऱ्यांना पण त्या योजनेचं नाव माहिती नसलं तर कसं होणार? किती बघा आपली अडचण बघा, समजून घ्या काय। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड तुमच्याकडे कोणाकोणाकडे बँकेचं कार्ड हात वर करा, बँकेचं आपलं डेबिट कार्ड, एटीएम कार्ड हात वर करा कोणाकोणाकडे नाही पैसे काढून घेत करा, हात वर असलं हात खाली घ्या। आयुष्यमान भारतचं कार्ड कोणाकोणाकडे हात वर करा। तीस 35% लोकांच्याकडे, बरोबर? आता हे आयुष्यमान भारतचं कार्ड, एटीएम कार्ड असलं तर खिशात पैसे आहे का तपासता का तुम्ही कधी? बघता का खिशात पैसे? माझ्याकडे कार्ड आहे म्हणजे की निघालो मी। पण आयुष्यमान भारतचं कार्ड असं आहे की 5 लाख रुपये त्या कार्डाची किंमत आहे। किती? 5 लाख। जर ते आपल्या खिशात असेल, ते आपल्या पर्समध्ये असेल तर 5 लाखाचा उपचार आपल्याला मिळतो। नाही तर मग ती स्कीम कुठं आहे, काय करायचं आहे, ती माहिती द्या, हे करा, तोपर्यंत सगळा कार्यक्रम झालेला असतो। आयुष्यमान भारतचं कार्ड तुमच्याजवळ असलं पाहिजे। असे छोटे छोटे विषय आहेत, किसान कार्ड असलं पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत। असं जे आपण अभियान या निमित्तानं चालू केलंय ते अभियान आता या ठिकाणी चालू आहे। आणि माझी विनंती
या निमित्ताने की आवाज कार्ड लगेच तपासू नका सारख्या दिसत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे. या सगळ्यांना मला एवढंच आपल्या सीओ मॅडम आपल्याला माझी विनंती आहे की अभियान चालू झालं आणि अतिवृष्टी आली, महापूर आला, थोडं अभियान 10-12 दिवस 15 दिवस स्लो झालं, तो पुन्हा आता आमची निवडणूक वाजायला लागली की आमचं कधी सगळं निवडणुकीत गेलं अडकून. पण हे अभियान खूप वेगानं आपल्याला चालवायचं आहे आणि आता ग्रामविकास खात्याचा मंत्री सातारचा एवढं लक्षात असू द्या. जर सातारमध्ये अभियान यशस्वी झालं नाही तर दुसऱ्या जिल्ह्याला सांगायचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळं अतिवृष्टीच्या कालखंडातला जो कालखंड आहे तेवढा आपण 1 महिना पण आपण वाढवून आणि पण अभियान हे खूप सक्षमपणे आपण सगळ्यांनी चालवलं पाहिजे. आणि माझी बचत गटांना आमच्या महिलांना विनंती आहे, सगळंच काम आपण करता का नाही. आणि उगाच काय काम नसताना सुद्धा गप्पा मारत किती वेळ बसतात. ही अशी म्हणली, ती तशी म्हणली, हिनं असं केलं, तिने तसं केलं. इकडे आमच्याकडे तर काय महानच आहेत, आमच्याच काही विषयच नाही. आमचं तर पाक अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प काय करतो हे पण सांगतात. माझ्या गावची शाळा सगळ्यात चांगली असली पाहिजे, माझ्या गावची अंगणवाडी सगळ्यात चांगली असली पाहिजे, माझ्या गावची स्मशानभूमी सगळ्यात चांगली असली पाहिजे, माझा गाव स्वच्छ असला पाहिजे, माझं गाव स्वच्छ असलं पाहिजे. हे छोटे छोटे विषय आहेत. या सगळ्यामध्ये आमच्या गावचे रस्ते चांगले असले पाहिजे. या छोट्या छोट्या विषयात अभियान उभं राहते आणि अभियान आपण प्रभावीपणे राबवलं पाहिजे. सगळ्यांनी त्यात भाग घेतला पाहिजे, सरपंचांनी खास करून घेतला पाहिजे. आणि आपलं सगळ्यांना सांगितलं होतं मी की आता प्रत्येक अधिकाऱ्याला गावात मुक्कामी जायचं आहे. किती अधिकारी गेले? नाही गेले अजून. मी सगळ्यांचा हिशोब घेणार आहे. सीओनं सुद्धा कंपल्सरी गावात मुक्काम करायचं आहे. ज्या गावात जायचंय त्या गावात मुक्काम करायचा, त्या गावाने काय केलंय बघायचंय आणि दुसऱ्या दिवशी त्या गावाच्या कामात सहभागी व्हायचंय आणि आपण त्यांच्यासोबत काम पण करायचं. मी मंत्री असलो तरी मला पण आमच्या निवडणुका संपल्या की मी स्वतः एका दिवशी 10 गावात जाण्याचा निर्णय घेतला आणि 60 दिवस घरीच चालणार नाही असे सांगितले. पण हे अभियान तुम्हाला आता हे निवडणूक संपेपर्यंत जीवन ठेवायचे, तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची. आणि त्यासाठी आता आपण अभियानाच्या कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी अडचणीच्या होत्या त्या पुन्हा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते आपण ते लॉन्च आपण अभियान करतोय. अभियानाचं सॉंग आता येतंय. त्यासोबत अनेक ब्रँड अभ्यासिकर या योजनेसाठी आपण नेमलेले आहेत. त्याचा कालच तयार झालेला आहे. आणि आता हे सगळे लोक अभियान कालखंडातले म्हणजे आपले कीर्तनकार आहेत ना, आपले निवृत्ती महाराज इंदोरीकर, त्यांना पण मी विनंती केली आमच्या अभियानात सहभागी व्हा. आणि आमचे हास्य जत्रेचे कलाकार आहेत, तुम्हाला तेवढंच आनंद होतो ना. पण आता ते तुमच्या गावात येणार आहेत, तुमच्या सोबत तुमच्या ग्रामसभेला येणार आहेत. तुमच्या गावात येऊन अगदी सोनाली कुलकर्णी पासून सगळ्या, फक्त हिरोईनच नाही पण समाजात काम करणारे सगळ्यात जे चांगली लोक आहेत, जे समाजापुढे आदर्श ठेवतात, या सगळ्या लोकांना आता आम्ही गावागावात पाठवणार आहे. आणि तुमच्याही जिल्ह्यामध्ये 2 सेलिब्रिटी देणार आहे. त्यांना तुम्ही ठरवून द्यायचं किती ग्रामसभा एका दिवशी करायच्या, त्याच्यासोबत तुम्ही जायचंय, गावात गावकऱ्यांनी काम करायचंय. आणि आता हे सगळं आता सुरुवात आता कंप्लीट झालंय. आता हे 2-3 दिवसात आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे यायला लागेल. तेव्हा आपण सगळ्यांनी गावाच्या अभियानात सहभागी व्हायचे. होणार का? कोण कोण होणार सांगा. आपण हात पण ताट नाही, तुमचा मान कधी ताट राहायची काय? तुम्हाला देवाला सोडले का? सगळ्यांनी एक लक्षात घ्या, एक ताई लक्षात घ्या, आपल्या गावासाठी अर्धा तास द्यायला काय अडचण आहे? अर्धा तास आपल्या गावासाठी द्या, काय फरक पडत नाही. आणि
जे आपले पण त्याच्यामध्ये असतं, दुसऱ्या कशात नसतं. तेव्हा आपण आपल्या गावासाठी काम करा, आपल्या गावाच्या अभियानामध्ये सहभागी व्हा, हे या निमित्तानं मी सांगणार आहे. मनरेगाचा विषय आता तुम्ही सांगितला या ठिकाणी, जलतरा बंधारा, तुम्ही या तालुक्यात जेवढे जलतराचे मंजूर कराल तेवढे सगळे करणार. कारण मला माहिती आहे, जेव्हा आमिर खानचा वॉटर कप या ठिकाणी होता, जलयुक्त शिवारची चळवळ होती, तेव्हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्तीचं काम आमच्या मान तालुक्याने केलं, त्यासोबत खटाव तालुक्याने केलं. महाराष्ट्राचं सगळ्यात जास्तीचं काम म्हणजे एका बाजूला 5 जिल्हे काढले आणि एका बाजूला मान तालुका काढला तरी आमच्या मानचं काम जास्त होईल अशी परिस्थिती. त्या आम्हाला कामाची सवय आहे, आम्ही काम करू शकतो आणि आम्ही मजबूत आहे, असं इथली सगळीच माणसं मजबूत आहेत, ते काम करू शकतात हे या निमित्तानं सांगेल. वॉटर कप झाला आमिर खानचं, आपण बघितलं पहिल्या वर्षी विधान पहिला दुसरा आलं, विधाननं त्यावेळी भाग घेतला होता आमच्या, आणि पहिलं गाव आलं ते 280 लोकसंख्येच होतं. पण विधाननं केलेलं काम त्या गावाच्या किमान 100 पट अधिक होतं. अशा गावात काम केलं. दुसऱ्या वर्षी टाकेवाडीचं कोण आहे का इथं महिला आमची? बचत गट आला का टाकेवाडीचा? कोण टाकेवाडीचं कोण नाही? टाकेवाडीचा बचत गट कोण आहे का इकडे? नाही. टाकेवाडी गावचा कोण आहे का पुरुष? कोणीच नाही. नाही कोणी. टाकेवाडी म्हणून आमचं जे गाव आहे एकदम दुर्गम होती, आम्ही ते गाव हातामध्ये घेतलं. फक्त 45 दिवस काम केलं. 45 दिवसात ते गाव महाराष्ट्रातलं सगळ्यात 1 नंबरचं गाव झालं. त्याला 1 कोटीचं बक्षीस मिळालं. 1 कोटीचं बक्षीस मिळालं आणि 1 कोटीचं बक्षीस आम्ही त्या बँकेत खात्यावर ठेवलंय. आणि मॅडम, आम्हाला वर्षाला 8 लाख रुपये व्याज येतं. किती येतं? 8 लाख रुपये व्याज येतं. इथं किती ग्रामपंचायत आहेत त्यांनी सांगा मला, की त्यांच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न 8 लाख रुपये. तर स्वतःचं असं एक वेगळं स्थान त्या गावात निर्माण केलं. अनेक काय बक्षिसं मिळाली. फक्त तेच नाही, आमच्याकडे खूप गावांनी काम केले. भांडवली असेल, सिंधी असेल, पिंपरी असेल, दिवड असेल, अगदी सगळ्या खालचं गोंदवलं आमचं असेल. वरच्या गोंदवल्याने काय केलं नाही वाटत, पण खालचं गोंदवलं गावानं भाग घेतला. अशा अनेक गावांनी भाग घेतला आणि खूप चांगलं काम केलं. आता 20 गावं आपण चांगली निवडा आणि त्या गावामध्ये आपण झोपून द्या. एक अधिकाऱ्याला एक गाव आता आपण द्या आतापासूनच, आणि ते निवडायचा अवधी थोडा वाढवतोय आपण. आणि एकदा 20 गावं निवडली की त्याच्यावर खूप ताकदीनं आपण काम चालू करा, हे या निमित्तानं सांगेल. आणि तुम्ही सगळ्यांनी शब्द दिलाय मला की आम्ही त्याच्यात सहभागी होणार आहे. आणि मी माझं गाव, बाकी काय नका करू, स्वच्छता करा. कागद पडला तर उचला. मी सांगितलं, तुम्ही पंढरीला कोण कोण जातं यातलं हातवर करून? तिथे बी लाजतात. पंढरीला जातो होण्याला लाजतात. पंढरीला जात होता तुम्ही, पंढरपूरला गेला, चंद्रभागेला गेलता का? गेलता का नाही? त्यावेळेची चंद्रभागा आणि आजची त्या चंद्रभागेमध्ये कधी तुम्ही आंघोळ केली नसते. आज गेला तर कागदाचा तुकडा त्या चंद्रभागेच्या जवळ पडताना दिसणार नाही. स्वच्छ चंद्रभागा. मला अनेक वारकऱ्यांनी सांगितलं की 20 वर्षांना मी पहिल्यांदा चंद्रभागेत आंघोळ केली. त्यांना आंघोळ करायसारखी परिस्थिती नव्हती, पण आज आमची चंद्रभागा अख्खा परिसर स्वच्छ आहे. आता आम्ही चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळ करू शकतो अशी चंद्रभागा. पंढरपूर स्वच्छ आहे. पंढरपूर एकदा वारी झाली की पंढरपूर आमचं किमान 15 दिवस गावातली माणसं बाहेर राहायची आणि साथीचा रोग आणलाय असं व्हायचंच नाही. पण आज आपण गेला वारी दिवशी सुद्धा आमचं पंढरपूर स्वच्छ पंढरपूर आहे. आज कार्तिकी वारी उद्यापासून, कार्तिकी आषाढीची उद्याच आहे. कुणी गेलं उद्याच पंढरपूरला तर सांगा, बघा आणि सांगा की भाऊ पंढरपूर स्वच्छ होतं किंवा पंढरपूरमध्ये इथं घाण होतं. मी एवढ्या जबाबदारीने का सांगतो, एकदा मी स्वच्छता अभियान राबवलं, महास्वच्छता अभियान त्या ठिकाणी राबवलं आणि त्या अख्ख्या गावाने ते अभियान एवढं सिरियस घेतलं. एक चहावाली ताई होती आमची, एक चहाचा गाडा आमच्या ताईचा होता. एक सांगतो संपवतो भाषण मी तुमचं, आता आळस यायला लागला तुम्हाला. एक चहावाला होता, चहावाली आमची ताई होती आणि तिचा गाडा होता. वाळवंटाकडे जाताना पुलाच्या बाजूला, मला आजही आठवतो,
आणि कालही मी बघितला तो त्या गाड्यावर ती चहा विकत होती. तिनं चहा विकला, प्लास्टिकचा कप असतो ना चहाचा, आता कागदी कप असतो. कप टाकण्यासाठी एक बॉक्स ठेवला होता. काय बॉक्स ठेवला होता, पण आलेला प्रत्येक गडी चहा पित होता आणि बॉक्समध्ये कप टाकत तसंच खाली टाकत होता. मी इथं बॉक्स आहे, इकडं एक पाऊल टाकत नव्हता, इकडं जिथं चहा पिला तिथंच कप टाकत होता. आणि चहावाल्या गाडीच्या आमच्या ताईच्या बाजूला सगळे चहाचे मोकळे कप असे पडलेले होते. आमचं अभियान चालू होतं आणि सगळे माझ्यासोबत एक 15-20 गाड्या होत्या. अधिकारी आम्ही वाळवंटात चाललो होतो आणि मी ते बघितलं त्या ठिकाणी आणि त्या गाड्याच्या इथं मी थांबलो. सगळ्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडला की हेच का थांबलोय. मी थांबलो, खाली उतरलो आणि काही बोललो नाही. खाली उतरलो आणि ते कप उचलला. मी कप उचलला की मागं कलेक्टर होता, कलेक्टरने कप उचलला. कलेक्टरने उचलला की सीओने उचलला आणि आमच्या सोबत होते ती सगळे लोक पळत आली, त्यांनी कप उचलला. पण जेव्हा आम्ही कप उचलत होतो तरी डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या. ती खाली उतरली, तिनेही कप उचलायला चालू केला. आणि मी आज सांगतो, त्या दिवशीपासून माझ्या बहिणीचा गाडा आजही तिथंच आहे, पण एकही कप कधी तिच्या बॉक्सच्या बाहेर पडलेला आता दिसत. काल सुद्धा माझ्या अधिकाऱ्यांनी ती गाडा बघितला, मला सांगितलं आठवणीनं, आज सुद्धा आम्ही तो गाडा बघितला, पण त्या बहिणीने एकही कप बाहेर पडू दिला नव्हता. एका दुकानदाराच्या पुढे गेलो आणि त्याचा प्लास्टिकचा पेपर मी उचलला. अख्ख्या पेठत एकाही दुकानाच्या पुढे आता प्लास्टिकचा पेपर आणि बॉक्स पडलेला दिसत नाही. आमच्या ज्या माऊलीचं अंगण आम्ही झाडलं, त्या माऊलीला वाईट वाटलं की माझं अंगण बाहेर येऊन माणसं झाडतात, ते अंगण मी झाडलं पाहिजे. ती माऊली स्वतःचं अंगण झाडायला लागली. आता तिचं अंगण स्वच्छ असतं. अनेकांना वाटलं हे काय एकदा अभियान करून जयकुमार गोरे काय करणार आहे, पण एका अभियानानं आमच्या लोकांच्या मध्ये ती भावना निर्माण झाली की मी माझं गाव, माझं अंगण, माझं घर स्वच्छ केलं पाहिजे, ही भावना झाली. आणि बघता बघता पंढरपूर स्वच्छ झालं. आज वारकरी आमचा म्हणतो की आम्ही स्वच्छ वारीला जाऊन आलो. लक्षात ठेवा, अभियानात तुम्ही सहभागी झाला. जर आपण कुणाच्या घराच्या पुढचं जर झाडायला चालू केलं तर घरातली माऊली बाहेरून झाडायला चालू करते. म्हणून आपल्याला सगळ्यांना माझं सांगू, स्वतः त्यात सहभागी व्हा ही विनंती या अभियानाच्या निमित्तानं करणार आहे. आणि अभियान एक गावखेडी बदलून टाकेल अशा पद्धतीचे अभियान आहे. आणि त्यातनं आमची ग्रामपंचायत सक्षम होईल. आता ग्रामपंचायत बघा आमची कशी आहे. ग्रामपंचायतीत आपण जाता कधी गेल्यावर ग्रामपंचायतीत ना बसायची जागा आहे. अरे ग्रामपंचायत माझी गेला तर बसायला जागा नाही, प्यायला पाणी नाही, कोण विचारत नाही आला का गेला का. अरे ग्रामपंचायतीत पहिलं पिण्याचं स्वच्छ पाणी असलं पाहिजे. आणि ना कोण असेल त्याला या बसा म्हणला, 2 खुर्च्या 3 खुर्च्या त्याला बसायला असल्या पाहिजे. सरपंच खुर्चीवर गाववाली उभी आणि मत मागायला की सरपंच खाली, गाववाले खुर्चीवर. पण ते किती कालखंडापुरतं सरपंच फक्त मत मागायला आल्यावर खाली बसतो आणि पुन्हा 5 वर्ष खुर्चीवर बसतो आणि गाव खाली बसतं. पण आता आमच्या ग्रामपंचायत सुद्धा आमच्या आलेल्या प्रत्येक माणसाला बसायला खुर्ची असली पाहिजे, त्यांचं स्वागत झालं पाहिजे, त्यांचं काम ऐकून घेतलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. आता मी सगळं अभियान सांगत नाही, खूप वेळ झालाय, पण आपल्याला मी एवढंच सांगेन या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपलं गाव समृद्ध बनवा, आपलं गाव सक्षम बनवा. अंगणवाडी असेल, शाळा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या सक्षम झाल्या पाहिजे. हे काम आपण हातामध्ये घ्या. मला वाटतं खूप अधिकारी म्हणून आपण सगळेजण चांगले अधिकारी आहेत. मी आपलं मनापासून मॅडम कौतुक करतो. मी आपण जेव्हा जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा सांगत असतो, बऱ्याच गोष्टी प्रत्येक अधिकाऱ्याकडून शिकायला मिळतात आणि तेव्हा त्यातून काही धोरणं बनत असतात. आमच्या सीओ मॅडमने एकदा मला एकच शेवटची आठवण सांगतो मी थांबतो. मी एकदा जिल्हा परिषदेचा आपण ग्राम विकास खात्याचा मंत्री झालो. आमच्या मॅडमने त्यांच्या स्पर्धेला मला बोलवलं. आमच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी मला बोलवलं. बसल्या बसल्या आम्ही एक संकल्पना राबवली. मला वाटलं की ही स्पर्धा आमच्या सगळ्या जिल्हा परिषदामध्ये झाली पाहिजे आणि त्याला शासन मान्यता असली पाहिजे.
आम्ही ती शासन मान्यता देण्यासाठी कमिटी केली आणि 2-4 दिवसात एक जी-आर निघतोय. आता आमच्या सगळ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या, आमचे शिक्षकही म्हणजे त्यात आम्हाला सहभागी करून घ्या, त्यांच्या स्पर्धा या ठिकाणी आता चालू होतील. एक एक कल्पना बघतो आपण की कशा पद्धतीने पुढे येते, तशीच ही कल्पना आपण राबवून पुढे जावा एवढी विनंती करतो. सरकार आपल्या पाठीशी ताकदीनं उभं आहे. जाताना पुन्हा सांगतो, उमेदच्या सगळ्या माझ्या बहिणींना सांगतो, हे उमेदचं खातं तुमच्या या भावाकडे आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे, जो व्यवसाय करायचा आहे, अधिकाऱ्यांना सांगून बघा. झालं नाही तर डायरेक्ट मला फोन करा. तुमच्या व्यवसायासाठी लागेल ती सगळी मदत आमच्या खात्याकडून होईल, तुमच्या भावाकडून होईल एवढा शब्द आपल्याला निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, आपल्याला धन्यवाद देतो.